सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली आणि हालचाल नोंदवही सक्तीची करण्यात यावी अशी मागणी हराळवाडी तालुका मोहोळ येथील सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। सोलापूर जिल्ह्यामधील आरोग्य यंत्रणेत शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचं त्यांनी निवेदनात नमूद केलं आहे। हे निवेदन मुख्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य मंत्री तसेच जिल्हा परिषद सोलापूर यांना देण्यात आले आहे। राज्यातील किंबहुना सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य सेवा ही अत्यंत ढिसाळ पद्धतीने चालू आहे। जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रातील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी अथवा कर्मचारी हे पूर्ण वेळ उपलब्ध नसतात। हे पूर्ण वेळ उपलब्ध होण्यासाठी सक्षमपणे आणि पारदर्शकपणे पूर्ण कार्यक्षमतेने उपस्थित राहण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत अथवा हालचाल रजिस्टर नोंद ही करणे अत्यंत गरजेचे आहे। आरोग्य सेवा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी ही गोष्ट महत्त्वाची असताना देखील काही वेळा आरोग्य अधिकारी उपलब्ध नसतात आणि कोणतेही कारण सांगितले जाते, त्यामुळे यांना सक्तीचे बायोमेट्रिक आणि हालचाल रजिस्टर करणे गरजेचे आहे। संबंधित मुख्यमंत्री असतील आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री असतील यांना निवेदन दिले आहे आणि आत्ताच नुकतेच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांना मी निवेदन दिले आहे। या निवेदनाची गांभीर्याने दखल न घेतली तर मंत्रालयाच्या गेट समोर आंदोलन करणार आहे। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।